असतात. शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी एकत्र बसून हे सगळे निर्णय आणि सगळा ही जी प्रक्रिया आहे याला पुढे नेली. आज पहिला टप्पा पार पडलाय, अजून पुढे जाणार आहोत. पुढे जे काय होईल ते पुढे आपल्याला दिसेलच. असं आहे की आव्हान तगडं आहे. अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाचं अस्तित्वच आता दिसत नाहीये. बिहारमध्ये जे चालू आहे त्याच्यावरनं लक्षात येतं की या देशात येणारा पुढचा काळ कठीण असणार आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाचा गुलाम असल्यासारखं जर वागणार असेल, निवडणूक आयोग हे कठपुतली असल्यासारखं वागणार असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातला जे अधिकार निवडणूक आयोगाला देऊन स्वतंत्र अस्तित्व हे केवळ लोकशाही टिकवण्यासाठी मान्य केलं होतं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानाचा पूर्ण पराभव लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगच करतोय आणि ही धोक्याची सूचना आहे. असं आहे की त्यांची एकंदर कार्यपद्धती, त्यांच्या बोलण्याचा आवाका, त्यांचं ज्ञान, त्यांचा विषय समजून घेण्याचा आवाका हे मी जवळनं बघितलंय. त्यांचा शांत धीर गंभीर स्वभाव आणि निष्ठा हे बघितल्यानंतर मी गेले 30, 35, 40 वर्ष त्यांच्या बरोबर आहे. मी त्यांच्यासारखे नेतृत्व गुण फार कमी नेत्यांमध्ये महाराष्ट्रात बघितले. किंबहुना शरद पवार साहेबांबरोबर जे होते त्याच्यामध्ये मी 90 सालापासून त्यांना बघतोय. त्यांच्यासारखा नेता दुसरा शरद पवारांबरोबर नव्हता. साहेबांबरोबर निष्ठेने काम करणारा, त्यांच्या विचारांना 100% मान्यता देणारा आणि एवढ्या प्रगल्भ दुसरं नेतृत्व शरद पवार साहेबांच्या जवळ नव्हतं. शरद पवार साहेबांप्रती एवढं प्रेम करणारा, निष्ठा असणारा, अवघड प्रसंगात शरद पवारांना साथ देणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नव्हता. जेव्हा सगळे जवळचे रक्ताचे सगळेजण सोडून गेले तेव्हा तुम्हाला काय वाटतं, शरद पवार आपल्या जयंत पाटलांना संधी आली नसेल, कुठनं विचारणा झाली नसेल? पण त्यांचं म्हणणं एकच आहे की शरद पवार साहेब हे जादूगार आहेत. जितेंद्र ह्या नेतृत्व कधी कांडी फिरवेल सांगता येत नाही. आणि एकदा प्रेम बसलं की बाकी सगळं गौण असतं. शरद पवारांवरती जयंत पाटलांचं बापासारखं प्रेम आहे. तेव्हा हे दुसरा पक्ष भिक्षा अफवा बिफा याचा काही संबंध नाही. हे बघा, त्यांनी पूर्णविराम, ते चर्चाच तुम्ही लोक चर्चा करत होतात, कशाला त्यांचं नाव जोडता? तुम्हाला TRP असते, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वादळ निर्माण करायची असतात, तुम्हाला भरती आणावीशी वाटते समुद्राला, तुम्ही आपले पेटवत असता कांड्या. त्याचा त्यांचा काय दोष? शरद पवार, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळच्या व्यक्ती म्हणून त्यांनी आरोप केलेले. असं आहे की प्रकरण अगदी स्पष्ट आहे. सगळे पुरावे पोलिसांच्या हातात असताना कुटुंबाने त्यावेळेस जमीलचं प्रेत उचलण्यास नकार दिला होता. पोलीस तेव्हाही संबंधित माणसाचं नाव घेत नव्हते FIR मध्ये नाव असताना त्याच्या नंतरच्या चार्जशीटमध्ये नाव नसणं हे सगळं संशयास्पद होतं. त्याच्यावर अंजली दमानी यांनी आज बोंड ठेवलंय. आता मी काय मांडणार हे आज कसं सांगू? लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.